थर्ड आणि फोर्थ प्राइजची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. एका बाजूला आहे सुशांत शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती, पहिलं षटक हाताळतील तर बॅटिंग मार्कवरती लेफ्ट हँडेड बॅटर गौरव. पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मधून बॉल फरार होईल 4 धावांसाठी. बीजीएम वाई संघाचा पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. पुन्हा एकदा डाव्या बॅटने स्ट्रोक खेळला जातोय. लगातारचा दुसरा बॉल देखील सीमा देशाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, परंतु थोडासा अडथळा आहे. बॉल थांबला गेला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या गौरव यांच्या माध्यमातून. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ही मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतो सुशांत शिंदे तेजस असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत गौरव आणि दिगू. बिग बॅटल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट च्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये होत्या. सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलला देखील आपण पाहिली आहे. हा बॉल मात्र आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉल येतो. कमबॅक केला गेलाय सुशांत यांच्या माध्यमातून. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धाव फलकावरती विचार केला तर धाव फलकावरती लागतात टोटल 7 धावा. वेडात मराठी वीर दौडले 7. 7 9 1 7. 7 रन्स ऑन द बोर्ड. इथं मात्र 38 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला जाईल. थोड्या क्षणासाठी हवेत होता बॉल, त्यानंतर मात्र बॅकअप मिळाला गेला आणि एक धाव कंप्लीट केल्यानंतर दिगू आले तर स्ट्राईक वरती. इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. 7 ज्या पद्धतीने आपण पाहतो या हिंदू हृदय सम्राट चषक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय 2025 एक दिमागदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अगदी खंडा तालुक्यातले संघ आले, पुणे जिल्ह्यातले संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यासोबत सातारा असेल आणि अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळणारे मोठे खेळाडू देखील पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पहिलं घाटदरेसारखा कालच्या दिवसामध्ये संघ आपण पाहिला. त्यासोबत अष्टविनायक खंडाळा असेल, त्यासोबत गोजेगाव टीम देखील जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. वाईच्या अनेक टीम्स होत्या. सातारा तालुक्यातील अनेक संघ होते. देगाव सारखा संघ. हा बॉल हवेमध्ये डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडला जाईल कॅच. दिगू बॅक टू डग आउट. फक्त फ्लिक केला होता. मनगटातली ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता. जोर किंवा जी पॉवर जनरेट करायची होती ती मात्र केली नव्हती. आणि त्यानंतर लॉंग ऑन रिजन मध्ये काऊ कॉर्नरला खूप चांगला दिसेल. पहिला झटका, पहिला हादरा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती टोटल धावा लागतायत टीम बीजीएम वाई या संघाच्या 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 12 बॉल इम्पॉर्टंट आहेत. बॉलिंग षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तेजस शिंदे मैदानामध्ये, तर बॅटिंग ट्रॅक वरती गौरव आहेत. करेक्शन करूया आपण. धाव फलकावरती या वाईड नंतर 9 धावा लागलेल्या आहेत. हो याही वेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 वेळेस शफल झालेत भरपूर, परंतु खूपच बाहेरून बॉल झालाय. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि वाईड बॉल आलेला आहे. अवांतर धावा देखील थांबवावे लागतील. समोर जर आपण पाहिलं तर वाईचा संघ देखील तगडा आहे. ओ रिव्हर्स अटेम्प्ट. उलटा पुलटा स्ट्रोक. त्यानंतर मात्र बॅकअप नाहीये. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला आहे. बरीचशी पळापळ चालली. दुसऱ्या धावेचा देखील केला जाईल प्रयत्न आणि दुसरी धाव होईल कंप्लीट. 1 से भले 2. 2 के 7 कहानी आगे, 2 के 7 कारवा आगे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष हा मान कहीं नहीं होता. जब तक ना पडे फतोडी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. आणि तो तुम्हाला आता संघर्षच करावा लागेल. डॉट बॉल येईल. निर्धाव बॉल खूपच अक्रॉस द बॅट पुढे आले आणि अगदी समोरून बॉल निघून चाललाय. डॉट बॉल येतोय. येणारे काही चेंडू या षटकामधले शिल्लक. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप.
थोडासा बॅलन्स बिघडला, कॅच वरती आले, जरूर बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु कॅच ड्रॉप झाला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे, त्या रिजन मध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत, 100 बॉल स्टप केलाय, एक सिंगल तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती. सेव्हन्टीन रन्स आर ऑन द बोर्ड. शेवटचे 6 बॉल मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत डॉक्टर सुमित मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. पाचवड या ठिकाणी स्वरा हॉस्पिटल आहे ना, त्या स्वरा हॉस्पिटलचे सर्वा सुमित पोळ. हो, आडवा बॅटने खेळलाय, मिड विकेट रिजन मधून बॉल फरार होतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल पाठवला जातोय. परंतु 2च धावा. डिक्लेरेशन झोनच्या बाहेर बॉल जरूर चांगला एक्झिक्यूट केला परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. स्ट्रोक फसला जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. 3 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत 2 बॉलमध्ये. टोटल धाव फलकावरती धावा बीजीएम वाई या संघाच्या 20 धावा. 20 रन्स आर ऑन द बोट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. मान्यवरांच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंना पाठबळ दिले गेले. पहा म्हणूनच हा देखना सोहळा. यावेळेस वॉट शॉट यार, इनसाइड आउटचा तडाखा. गौरव सोनावणेचा ब्लास्ट, मॅक्सिमम षटकार. थोडेसे सफल झाले होते, ऑफस्टमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला, त्यानंतर इनसाइड आउट. ग्लोरियस स्ट्रोक बाय गौरव सोनावणे. यंग टॅलेंट, युवा खेळाडू, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामिक. अडवा बॅटने खेळायचा, ऐसे कहाणी नाही चलेगी. एक सिंगल येईल बाईसच्या स्वरूपामध्ये. लेग बाईसद्वारे आपण पाहतो एक सिंगल आल्यानंतर मात्र स्ट्राईक होतोय रोटेट आणि स्ट्राईक वरती येतील आता. त्याच पद्धतीने आपण पाहतो आजच्या दिवसभरातल्या सर्वच मॅचेस असतील आणि त्याचप्रमाणे या टुर्नामेंटसाठी खूप चांगलं योगदान देणारे आमचे पंच आदित्य आणि ऋषिकेश लष्करे यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सत्तावीस धाव फलकावरती टोटल. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळ आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावांचा कॉल असताना एकच धाव मिळेल. टोटल धाव फलकावरती धावा लागतायत 28 धावा मॅच जिंकण्यासाठी. 29 धावांची गरज. 18 बॉल 29 ची गरज आहे. स्पीड आपली मॅच स्टार्ट ठेवा. स्पीडली मॅच स्टार्ट होईल. वरुण राजानं खूप चांगलं आपल्याला आपण जर पाहिलं तर सहकार्य आणि खूप चांगल्या या टुर्नामेंट पाहायला मिळालेल्या आहेत. या ग्राउंडवरती अगदी नैसर्गिक वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात हे चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज खेळपट्टी आहे. सर्वच खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक मोठा मंच पाहायला मिळत आहे. एक चांगलं व्यासपीठ. यातून अनेक खेळाडू सिद्ध झाले आहेत. यातून अनेक खेळाडू उजेडात आले. उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली. म्हणूनच अशा टुर्नामेंटचं आयोजन होणं गरजेचं आहे.
तर मैदानामध्ये मॅच स्टार्ट होईल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दिगू मोहिते आहेत, तर स्ट्राईक वरती तेजस. इम्पॉर्टंट मॅच आहे. तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा टप्पा पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर वळण घेतलं बॉलनं आणि वाईट बॉल येतोय. एक धाव फलकावरती अवांतर धावेच्या मदतीने लागलेले आहे. बीजेएम वाई हा ही संगत जबरदस्त आहे. युवा खेळाडू आहेत आणि या खेळाडूंच्या ज्या पद्धतीने खिलाडू वृत्ती महत्वपूर्ण असते, ती खिलाडू वृत्ती बीजेएम वाई या संघाच्या माध्यमातून सातत्यपूर्व दाखवली गेली. यावेळेस बॉस लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक इम्रान बांगी मस्तक पे दिया हुआ दस्तक. 6 रन सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पहिला मिळाले तेजस शिंदे. लॉंग ऑफ रिजन मध्ये इम्रान बांगी यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी आणि 7 धावा तर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 29 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक मैदानामध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते प्रमुख उपस्थिती मान्यवरांची आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुरूर गावचं क्रिकेट दैदिप्यमान आहे, दर्जेदार आहे. या गावामध्ये लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट आणि कॉर्क क्रिकेट अशा सगळ्याच फॉर्मॅटमध्ये खेळाडू खेळत असताना पाहायला मिळालेले आहेत. शॉर्ट पिच बॉल फटका फसला, बॉल हवेमध्ये. या कॅचवरती मॅच बनू शकते. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले, त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी 2 धावांसाठी. दो के साथ कहाणी आगे, 2 के 7 कारवा आगे आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती लागतात. टोटल 9 धावा. डॉट बॉल येतोय, कमबॅक केला जातोय. स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये कुठलाही. 1 के 7 कहाणी आगे आणि एका धावेनंतर आता बऱ्याच काळानंतर स्ट्राईक वरती सुशांतला आपण पाहूया. ज्या पद्धतीने एक कूल माइंडेड खेळाडू आहे, परंतु मैदानामध्ये अग्रेसिव्ह नसतं, परंतु मैदानाच्या बाहेर जर पाहिलं ना तर या खेळाडूकडे एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये मॅचेस पुढे नेण्याचा अनुभव आहे आणि म्हणूनच या खेळाडूवरती एक खूप जबरदस्त स्ट्रोक. लॉंग ऑन रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही. या अगदी इलेव्हेशन मिळालं, त्यानंतर मानव आले. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल फील्ड केला गेला आणि 2 धावा कंप्लीट करत असताना सुशांत पाहिला मिळालेत. दिग्विजय मोहिते आणि त्यासोबत गौरव मानव देशपांडे यांचा देखील विचार केला तर खूप चांगलं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर शॉट यार, लॉंग ऑफ रिजन मध्ये गॅप पाहून खेळलेला एक चांगला स्ट्रोक, परंतु आउटफील्ड स्लो आहे आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती. चौदा रन स्कोरबोर्ड वरती आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस.
मिसफील्ड झाली, एक सिंगल कंप्लीट केली जाते. ऑन दी राईट स्ट्रोक खेळलाय टीप लॉंग ऑन मध्ये, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि बॉल 6 धावांसाठी चाललाय, येतोय षटकार. बीजीएम वाई या संघाच्या विरोधामध्ये मात्र धोम पुनर्वसन संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ओ पुन्हा एकदा मिडल केला जातोय, लगातारचा दुसरा बॉल देखील आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सुपर क्लासिकल बॅटिंग बाय सुशांत दाद्या शिंदे. दाद्या या नावाने ओळखले जातात आणि दादागिरी मैदानावरती दाखवतायत. एक ग्रामीण संघ आहे परंतु वाईच्या संघाच्या समोर भारी पडतोय आणि आता केवळ 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ओ बॅट चेंज घेतली, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय 1 धावेसाठी आणि आता मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. चला सगळे संघ व्यासपीठाच्या समोर येतील या बॉल नंतर. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय. मॅच जिंकल्या लगेच ओझरडे गुळूंचे आणि त्याचप्रमाणे सगळेच प्रेक्षकांनी खेळाडू आपल्याला विनंती आहे आपण यूट्यूब लाईव्ह सेटअपच्या समोर यायचंय. हो 1 धावेची गरज असताना बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय आणि 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जातोय. नो डाऊट धोम पुनर्वसन या संघ